भावानो, कसं आहे मग आजचं नियोजन? मटण भात. हा मटण भात कालच्या राहिलेल्या मटणच्या शिळ्या रश्श्यापासून बनवलेला आहे. याच्यामुळे मटणाचे पीस नाहीयेत, फक्त रस्सा उरला होता. त्या रश्श्याचा आपण मटण भात बनवलेला आहे. हा मटण भात सेम तुम्हाला बिर्याणी खाल्ल्यासारखी फिलिंग देतो. तर चला तर मग या मटण भाताची बनवण्याची आपण रेसिपी बघूया. हा रात्रीचा उरलेला शिळा रस्सा आहे. मटण भात बनवताना आपल्याला मटणाचा रस्सा जेवढा आहे तेवढंच तांदूळ घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला बाहेरचं पाणी वापरायची गरज नाही पडणार. जेवढं तुम्ही बाहेरचं पाणी वापरायचं टाळताल तेवढा तुमचा मटण भात क्वालिटी टेस्टला बनेल. आपण बिर्याणी तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ पहिल्यांदा मी धुवून घेतलं आणि नंतर कुकर गॅसवर ठेवून गरम करून त्यात तांदूळ टाकलं आणि तांदूळ परतून घ्यायला चालू केलं. आपण ऑइल टाकलेलं नाहीये किंवा कोणताही मसाला वापरलेला नाहीये, कारण मटन रश्श्यामध्ये सर्व मसाला, ऑइल सगळं काही आहे. त्यामुळे आपण फक्त तांदूळ परतून घेणार आहे. तांदूळ आपण चांगलं परतून घेणार आहे लो फ्लेमवर. मी याच्यामध्ये बिर्याणी तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता. तांदूळ चांगला परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला जो मटणाचा उरलेला शिळा रस्सा आहे तो डायरेक्टली कुकरमध्ये ओतेल. हा मटणाचा राहिलेला शिळा रस्सा आहे, जो रात्री मी भरपूर वेळ उकळून तो चांगला घट्ट केला होता आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. सकाळी म्हटलं तो रस्सा मस्तपैकी भात बनवूया. बघा रस्साची थिकनेस कशी दिसते, एकदम क्वालिटी, टेक्स्चर पण एकदम भारी भारी दिसतंय. चमचाने रस्सा आणि तांदूळ एकत्र मिक्स करून घ्या आणि गॅसची फ्लेम मोठी करा, जेणेकरून रश्श्याला उकळी येईल. रश्श्याला उकळी यायला चालू झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाका. आपण हा भात शिजवण्यासाठी कोणतंही बाहेरचं पाणी वापरलेलं नाहीये आणि रश्श्यामध्येच मसाला आणि सर्व काही असल्यामुळे भातात पूर्ण प्रॉपर मिक्स होऊन ते शिजणार आहे. नंतर कुकरचं टोपण लावून हाय फ्लेमवर 2 ते 3 शिट्ट्या घेऊन मटण भात शिजवून घ्या. मित्रांनो, आपला मटण भात आता शिजला आहे, तर आपण कुकरचं टोपण ओपन करतोय. बघा मस्त स्मेल सुटतोय आणि भात तुम्हाला दिसताना डायरेक्ट बिर्याणी टाईप दिसतोय. असं वाटतं की आपण बिर्याणी भात बनवला आहे. त्यामुळे मी खास करून हा भात बनवण्यासाठी बिर्याणी तांदूळ यूज केलं होतं, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल. टेक्स्चर बघितलं की आपण सेम बिर्याणी सारखा भात बनवला आहे, ते पण कालचा राहिलेला मटनचा शिळा रस्सा वापरून. याच्यामध्ये आपण कोणताही मसाला किंवा काहीच टाकलेलं नाहीये, फक्त रस्सा वापरला आणि त्या रश्श्यापासून एवढा सुंदर असा आपण अप्रतिम असा भात बनवलेला आहे. भावानो, असला जबरदस्त स्मेल यायला लागलाय ना, एक नंबर. एक नंबर टेस्ट लागते. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा, एक नंबर आहे. तुमची रात्रीची उरलेली मटणाची भाजी काय करायचं हा प्रश्नच कधी पडणार नाही. एक नंबर नियोजन आहे.